स्वागत करतो तुमचं. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. तर सर आपण म्हणजे लहानपणापासून या क्षेत्रात आहात की म्हणजे कसं काय आवड आपल्याला म्हणजे नाटकाची आवड निर्माण झाली सर? नाही काय म्हणजे माझं त्याला काय म्हणता येईल अनुवंशिकता. खरं असताना माझे जे वडील होते किंवा त्यांचे वडील हे दंडार करायचे. कालांतरानं दंडारीचं रूपांतर नाटकात झालं आणि माझे वडील उत्कृष्ट हार्मोनियम वादक, तबला वादक आणि दिग्दर्शन. मग त्यांनी गावातलीच काही एक मंडळी मिळून एक श्रीकृष्ण प्रासादिक नाट्य समाज निर्माण केलं. आणि त्यावेळेला एक धार्मिक ऐतिहासिक पौराणिक नाटकं व्हायची आणि संगीत नाटकं. त्याच्यामुळे मी जेव्हा लहान असताना हे सगळं जेव्हा जे काही नाटकाची रिहर्सल व्हायची माझ्या वाड्यातच, त्याच्यामुळे लहानपणापासून मला ती गोडवा होता. पण मी कधी असं डेअरिंग नाही केलं की मग माझ्या वडिलांसमोर मी काहीतरी आहे बा, होतं मनात, पण त्याला काय म्हणतो आत्मविश्वास नव्हता. आणि ज्यावेळेला मग मी भाग्य होण्याच्या करता की ज्यावेळेला माझं प्राथमिक शिक्षण आटपून मी मिडल स्कूलला जेव्हा माझ्या काय नाट्य पंढरी नवरगाव आदरणीय बालाजी पाटील बोरकर नाट्य तपस्वी यांच्याकडे माझं शिक्षण झालं. तर त्या काळात त्यांच्या घरी ते सुद्धा नाटकाचं माहेरघर नवरगाव, उगमच नाटकाचं तिथून. तर त्या काळात म्हणजे मी लहान असतानाच त्यावेळेस जेव्हा ते नाटकं करायचे, मान संशय, कल्लोळ, एकच प्याला असेल, पाणीग्रहण, अशी संगीतमय नाटकं, त्या नाटकाला ते मुंबई पुण्यावरनं त्या काळात लीला वर्तक, विमलबाई कर्नाटकी, राम मराठे, जयमाला शिलेदार, जयराम शिलेदार असे लोक बोलवायचे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मला त्यांचे ते सूर तर माझ्यामध्ये असताना माझ्यामध्ये सगळं होतं. पण माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी वेळ यावा लागतो. काय झालं मग माझ्या भाग्याने जे मी ज्या विद्यालयात घडलो, भारत विद्यालय, या भारत विद्यालयामध्ये एक परंपरा होती आमच्या वेळेला, आता आहे की माहित नाही. तर दर गुरुवारला आठवडी बाजार, त्यानंतर सकाळची शाळा आणि 2 पिरियड झाले की मग 2 पिरियडच्या 2-3 तासामध्ये एका, जसं 5वी ते मॅट्रिक पर्यंत एका वर्गाने एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करायचा दर गुरुवारला. असे नंबर यायचे. जसं आमचा नंबर आता मग मी त्या ओघानं मला स्टेजवर मी नकला करायचे, कोणता पोवाळा म्हणायचा, कोणी एक नाट्यछटा. तिथून मला स्टेजचं जे डेअरिंग म्हणता येईल मला माझ्या विद्यालयाने दिलं. आणि माझं सगळं हे कसं पाहून मग पाटील साहेब प्रभावित झाले. मग काही त्यांच्यासोबत काही जसं सोने द्वारका, कंट्या बिल्ल, तो लहान बालकलावंत, तर अशी मला त्यांनी म्हणजे तिथं सुरुवातच. आणि तिथे एक विनोदी कलावंत यायचे, वसंत पवार, पुष्पा पवारचे मिस्टर. हा विनोदी कलावंत, ग्रेट माणूस, गोव्याचा माणूस, ते सुद्धा त्या बालाजी नाटकात राहायचे. पण त्या माणसाचं माझं एवढं प्रेम, मी त्याच्या सेवेकरता राहायचं तिथं. तर तो नाटकात काम असो नसो, पण तो आपल्यासोबत मला नाटकात घेऊन जायचा मोठ्या स्टेजवर. असं नसो पण तो मला आपल्या सोबत सहवर नाटक आहे, तो भटजी बरोबर एक चिचोबा देऊन तू मला उभा करायचं. तर ते मला डेअरिंग त्या माणसामुळे आलं. आणि मी छोटी म्हणलं माझी आवड निर्माण झाली नाटकाची. आणि मी भाग्य होण्याच्या करता की जेव्हा मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये जेव्हा नागपूरला गेलो, तर नागपूरला गेल्यानंतर मी ज्या कॉलेजमध्ये शिकायला होतो तिथे एक सिनेस्टार रामचंद्र ढोबळे होते. ते डिप्लोमा करायचा नाही करायचा, हा म्हणजे सिनेस्टार आणि नाटकाची खूप प्रचंड त्याला का ज्ञान असलेला माणूस. तर आम्ही कॉलेजच्या गॅदरीला नाटक बसवलं, मोरूची मावशी. आणि त्यात त्यांनी जेव्हा सगळं त्याचं हे घेतलं, इंटरव्ह्यू घेतली कोणाला, तर मग माझा हिरो म्हणून नंबर घेतला. आणि त्या माणसाकडून मला खूप शिकायला मिळालं. माझं स्टेज कसं असावं, कुठं वाक्य बोलावं, कुठं, म्हणजे माझी मराठी नाही म्हणतात इथल्या ग्रामीण भागातली ना, त्या माणसामुळे मग मला मग मुंबईची माणसं नाटकं आम्ही कामगारला टाकलं. आम्ही दोघांचं कॉम्बिनेशन खूप जमलं. मग त्याच्यामुळे मला तिथं 2-3 वर्ष त्याच्याकडून नाटकं शिकता आली किंवा अभिनय शिकता आला. मग त्याच काळात मला सुमन गडेकर भेटले, मधु जोशी भेटले. आणि मग जेव्हा मग नाटकाचे जे कालानंतर मग जेव्हा पूर्ण डिप्लोमा करून डॉक्टरी पास करून जेव्हा गावात आलो आणि माझ्या घरी सगळं नाटकाचं वातावरण होतच त्यावेळेला, तेव्हा मी विनोदी अंगाचं काम मी डेअरिंग केलं. आणि मग मी नाटकात जे काही गावातले जे काही माझ्या मनोरथ असेल कुटुंब, आम्ही छियाच्या छावा नाटक तयार केलं, सोगळ्या स्वारी. आणि तो अभिनय पण मग मला मग माझ्या घरी छोटा गंधर्व आले. छोटा गंधर्व माझ्याकडे 8 दिवस होते. आणि त्याच्यासोबत आबा डोंगरे म्हणून एक संपादक होते नागपूरचे, ते पण होते. आणि त्या काळात नाटक मग मी असं म्हणजे पैसे घेऊन नाटकात नव्हतं, पण आवड होती मला, बोलवलं आपण हे चांगलं काम करतोय. मग लेडीज पुरुष पात्र सुद्धा
स्त्री पात्र करायचे. हो. कालांतराला लेडीज आल्या आणि मग प्रत्येक गावात अशी एक मंडळ त्यावेळेस होतं, हौशी रंगभूमी. आणि गावातलं मग काय, ते गावातलं एक मंडळ काहीतरी बाहेरून एक दोन लेडीज आणि माझ्यासारख्या विनोदी कलावंत बोलावणं सुरू झालं. रोज नाटकं वेगळी वेगळी वेगळी. जे छोट्या करून माझ्या घरी आले तेव्हा त्यांच्या मुलासोबत मध्ये सौभद्र नाटक होतं, त्यांचा मुलगा सोबत होता. आणि माझ्या गावचं नाटक होतं छेळाचा छावा. मी एका रंगमंदिरात बालमी सरपंच असताना रंगमंदिराची भूमिका त्यांनीच केलं. आणि मग माझं नाटक बघायला ते बसले. त्यावेळी हे सुद्धा होते आमचे आबा डोंगरे वगैरे. तो माझा त्यांनी अभिनय बघितला आणि ते म्हणजे हा सणाचा प्रसंग आहे. ते आतमध्ये आले अंकानंतर आणि म्हणले, परशुराम मी जीवनात इतका हसलो नाही म्हणे, माझं पोट दुखायला लागलं. काय तुझं म्हणे अभिनय काय म्हणे. मग त्यांना नमस्कार केला, त्यांनी माझे हात ठेवले, अजूनही माझ्या शहाऱ्याला अंगावर, की तू भविष्यात फार मोठा कलाकार होशील म्हणजे त्या माझ्या आशीर्वाद दिला. तर मला अशी माणसं भेटत गेली. मी काही पैशाच्या अपेक्षेत मग मला भाऊ शेती करायची, मला कुटुंबाने खूप साथ दिली आणि असं बोलावणं सुरू केलं. आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांनी मला प्रेरणा दिली असे आदरणीय चित्रकार, नाट्य समीक्षक, एक अदनविषयात बोलणारा माणूस, ते माझे दुसरे गुरु म्हणजे धनंजय पाटील नाकाडे. हा माणूस ग्रेट. त्यांनी सुद्धा माझी खूप ते उद्घाटनाला यायचे, नाटकातून माझ्याबद्दल खूप सांगायचे किंवा कानपिच काय द्यायचे. खऱ्या अर्थानं झाडीपट्टी रंगभूमी याचं नामकरण कोणी केलं असेल तरी धनंजय नाकाडे यांनी केलं आहे. झाडीपट्टी रंगभूमी म्हणून. कारण ते जायचं वाक्यता म्हणून नागपूरवाला पुन्हा आवर्जून झाडीपट्टीचा उल्लेख करायचा. त्या माणसाचं खूप योगदान आहे. त्यांनी झाडीपट्टीची रंगभूमी पुस्तक लिहिलं आहे, अभ्यासमत पुस्तक आहे. तर प्रकाशित नाही झालं तेवढं, पण माझ्या काही 1-2 प्रती होत्या त्याच्या. त्यात त्यांनी म्हणजे उत्पत्ती कशी आहे, म्हणजे राधा, दंडार, तमाशा, जे आजची रंगभूमी, कालची रंगभूमी, याच्यात त्यांनी फार सुंदर प्रकाश टाकला. आणि त्या माणसाने खरा अभ्यास झाडीपट्टी रंगभूमीचा केला. आणि असं झाडीपट्टीचं हे कालांतरानं बदललं. मग मी पूर्णतः म्हणजे त्याला काय म्हणता येईल वाहून घेतलं नाटकाला. म्हणजे मी मग त्यात 30 नाटकं आलटूपालटू व्हायची. म्हणजे माझ्या काळामध्ये जवळ 80-90 काळापर्यंत धार्मिक, पौराणिक, गीताची नाटकं. आणि 30 नाटकं, जसं माझ्या गावात नाटक झालं असेल, ते स्वर्गासरी झालं असेल किंवा छेळाचा छावा, तर बाजूच्या गावाला सुद्धा तेच नाटक. मग हे कसे करतात. आणि आता झाडीपट्टीचा इतिहास सांगितलं पाहिजे की हा 150 वर्षापूर्वी आहे. 150 वर्षापूर्वी झाडीपट्टीचा मी जर म्हटल्याप्रमाणे आमचे आजोबा वगैरे होते किंवा हा जो आमचा कोळी समाज, जे मालगुजार, यांनी खऱ्या अर्थानं नाटकाला राजश्री दिलं. इथं विदर्भामध्ये नवेगाव बांध असेल, बालाजी पाटील असतील, शामराव पाटील असतील, खोडशिवणी असेल, अशी जिथं हे पाटील मंडळी आहे, यांनी त्या काळात म्हणजे संगीताचा करता चांगले सदावर सारखे पेटकर त्याने त्याला ठेवले. त्यांनी शिकून तबला शिकून घेतला, संगीत शिकून घेतलं. नेरकर पेंटर सारखा पेंटर नैपथ्य म्हणून ठेवून घेतला, त्यांना जमिनी दिल्या. ही प्रवृत्ती त्या म्हणजे त्यामुळे त्या प्रत्येक गावात पेटीवाले तयार झाले, तबलेवाले तयार झाले, कलावंत तयार झाले. आणि उर्मी म्हणजे ते म्हटल्याप्रमाणे की याला एक सांस्कृतिक वारसा आहे. म्हणजे दंडारीचा रूपांतर आता हे झालं. पहिले दंडार म्हणजे काय, एक दांडा घेऊन 8-10 माणसं ते गण म्हणायचे, त्याच्या मागे विदूषक यायचा किंवा ढोलकीवाला जायचा तुमतुन. आणि त्या गणावर ते हरिंद्र गोविंद लिहिलाय चांगलं. त्याचं ते दंडार म्हणजे डार किंवा दंड घेऊन केलेली साजरी केलेली गंमत म्हणजे दंड. मग जेव्हा काही नाटकं जेवढ्याला मग मुंबईची नाटकं यायला लागली नागपूरला, तेव्हा काही कलावंत मंडळी जे दंडार करायचे नवरगावचे, ते तिथं नाटक पाहायला गेले. पण त्याला वाटलं की आपण हेच करतो, फक्त याला पेटी, तबला, संगीत जरी हे केलं यातून नाटक रूपांतर होईल. म्हणून त्यांनी ते नाटकावरून प्रेरणा घेऊन मी तशी नाटक तयार करावं लागली. मग त्या काळात अजूनही 130 वर्षाची परंपरा आहे व्यंकटेश नाट्य मंडळ नवरगावच्या. त्या काळात त्या लोकांनी व्यंकटेश नाट्य मंडळ स्थापन केलं आणि त्या ढंगाची नाटकं करायला लागली. पेटी, तबला आला, संगीत आलं, मग मोठे गायक मंडळी मुंबईहून बोलावून त्यांनी ते सगळं केलं. ही सुरुवात नाटकाची. गाव तिथं नाटक, शंकरपट म्हणजे जो थकला भागला कामगार वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, याला 4 दाणी या येतात जाणीवारीमध्ये घरी याच पद्धती आहे. आणि तो थकला भागला शेतकरी, कष्टकरी बघा, काही गावात काही विरुंगडा पाहिजे. मग त्याला काय साधारण जे काही बैल त्यांची होती मशागत करणारी शेती, त्यांच्या शर्यती लावायची. आणि त्या निमित्तानं मग त्या ज्या गावात नाटक होत असेल, ज्या गावात
पटत असेल त्या निमित्तानं मग नवीन जे काही मुली लग्न होऊन गेल्या त्या माहेरी येतात, नवीन जावई येतात किंवा नवीन मुली पाहायला नवीन जोडपं येतात, नवीन पोरं येतात, युवाई जवाई का माझ्या नातलगाला माझ्या साड्याला काम आहे म्हणून तो तिथून पाहायला इथे येतो. तर ही जी देवाणघेवाण आहे नात्याची, हा एक वेगळी मजा आहे, संस्कृती आहे झाडीपट्टीची. आता जरी व्यवसाय झाले असेल 100%, पण व्यवसाय हे करतात जे कंपनी, पण जो गावातला वर्ग हा हौशी म्हणून आहे तुम्ही ते गावात वर्गणी करतील की नाटक करू बा आपण, गावात येतं नाटक. म्हणून झाडीपट्टी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो याच प्रेक्षकांनी जिवंत ठेवली. आणि ज्यावेळेला मला 50 वर्षात या फील्डमध्ये झाली, मी पूर्ण आयुष्य वाहून घेतलं आणि त्याचं फलित अशी झालं, फलित असं आलं की ज्यावेळेला 23 मध्ये पद्मश्री, मला आश्चर्य वाटलं की माझ्यासारख्या एका सामान्य ग्रामीण माणसाला कलावंताला पद्मश्री सारखा पुरस्कार मिळतो आहे कोणामुळे. मला मग त्याच रात्री बरेच पत्रकार आले, टीव्हीवाले आले, मला विचारलं तुम्हाला कसं वाटतं, तुम्हाला याबद्दल काय 2 शब्द काय बोला. मला 2च वाक्य सांगतो की झाडीपट्टी रंगभूमीला जिवंत ठेवण्याचं काम मी गेली 50 वर्ष या झाडीपुढे वावरतो, रंगलो आणि माझ्या प्रत्येक नाटकाला मला प्रेक्षकांनी गर्दी केली, अजूनही करताय, नाटक जिवंत ठेवलाय. खऱ्या अर्थानं हा पद्मश्री मान त्या माझ्या प्रेक्षकांचा हा त्यांच्या चरणी वाहतो. इतका सुंदर जो प्रेक्षक. बरं दुसरी गोष्ट, झाडीपट्टी मी तुलना नाही, म्हणजे तुम्हाला सांगतो विके साहेब, मला जेव्हा प्रश्न येतो की शहरी रंगभूमी आणि ग्रामीण तुम्ही याची बरोबरी करू शकत नाही. शहरी रंगभूमी कारण ते 2 तासात करतात, ते 2 प्रवेशाचे असतात. ह्या 3 अंकाच्या हा पूर्ण 3 अंकाचं नाटक रात्रभर कल्पना करते. ही कुठं कच्च्या थिएटरमध्ये 6 महिन्यामध्ये तुम्हाला तर एसी आहे, बंद थिएटर आहेत, गाड्या लागल्या आहेत, आणि इथं सगळं वातावरण कसं असते त्या गावात की तंबू लागतो. आणि तो स्टेज आमचा तुमचा जो स्टेज आहे असेल, धनवटी असेल किंवा वसंतराव नाट्यगृह असेल, फट असेल, त्याच्या 5 पट प्रेक्षक आमच्या एका ते आम्हाला नाही जमत. तो एका आमच्या प्रयोगाला राहतो, रात्रभर नाटक बसून पाहतो, थंडीत पाहतो. आणि याच्यामुळे झाडीपट्टीच्या जो एक दुसरा वारसा असा झाडीपट्टी रंगभूमीचा की यात 10-15 कलावंत असतात, 2 वाद्यवाले असतात, 3 वाद्यवाले, 2 प्राम्प्टर असतात, 2 जीववाले असतात आणि एक नैपथ्यावरचा ट्रक भरून येतो, तंबू घेऊन येणार, त्या खुर्च्या बिच्या घेऊन ते 8-10 लोक असतात. म्हणजे जवळपास 30-40 लोकांचा भरणा टीम असते. ही टीम त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न झाडीपट्टी सोडवते, त्याला बिदागी मिळते. त्याच्यामुळे मुंबईचे काही जे काही सेलिब्रिटी आहेत ते सुद्धा येतात तिकडे. मकरंद अनासपुरे असतील, मोहन जोशी असतील, गणेश शिर्के असतील, कुलदीप पवार येत होते, असे बरे लोक तेही येतात. अलका कुबल उद्घाटन करायला येते. भले नाटकं त्या तोडीची होत नसतील, पण जे प्रेम आहे तो जे रात्रभर नाटकं का खेडेगावात. आणि दुसरी गोष्ट, झाडीपट्टी नेमकं झाडीपट्टी नाव का घेतलं, झाडीपट्टीला झाडीपट्टी का म्हणतात. तर हा झाडीपट्टीचा जो पूर्व विदर्भ आहे, नागपूरच्या अलीकडे जसं चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, भंडारा, गोंदिया, काही वर्ध्याचा भाग, काही नागपूरचा भाग किंवा इकडे छत्तीसगड लागून आहे. तर हा पूर्ण वाप झाडी झुडपणी व्याप्त आहे. छोटे छोटे गाव विखुरलेले आहेत. प्रत्येक गावात जाताना तुम्हाला जंगलच दिसते, झाडं झुडपं, मोठी झुडपं, जंगल, हा झाडीचा प्रदेश. आणि त्यात ही रंगभूमी, पट्टीची रंगभूमी म्हणून झाडीपट्टीचा पट्टा, त्याची रंगभूमी म्हणून झाडीपट्टी रंगभूमी. त्याचा अभिमान आहे मला, कारण हे जिवंत ठेवण्याचं काम इथल्या सगळ्या ग्रामीण लोकांनी केलं. अजूनही गर्दी करतात, नाटकं रात्रभर बसून पाहतात. आणि तेवढंच नाही, हे झाले 15-30 कलाकार पोटं भरतातच. शासनाला महसूल मिळते वेगळा एका नाटकाचा. हे चालते कुठून तर दिवाळीपासून तर होळीपर्यंत. आणि आज 100 जवळपास कंपन्या फिरतात. जवळपास 70-80 कोटीची उलाढाल होते, जे कुठंच होत नाही शहरीमुळे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची असते का ज्या गावात तंबू लागतो, मी जेव्हा नाटक बघितलं एक प्रसंग खेड्यापासून पाहतो मी, तर तंबू जेव्हा लागतो तेव्हा तंबूच्या भोवताल 10-20 दुकानं असतात. 25 तिथं चहावाला, टपरीवाला, माझ्या आईच्या वयाची, माझ्या आजीच्या वयाची बाई रात्रभर तिथं चणे विकत बसते, फुटाणे विकत बसतात थंडीमध्ये, त्यांना सुद्धा रोजगार मिळतो. त्यांची सुद्धा पोट पाण्याचा पूर्ण झाडीपट्टी सोडवते. ते इतकं मोठं वैभव ते नाटकं तुमच्या तुलनेत होत नाही, मलाही माहित आहे, कारण त्याला इलाज नाहीये. कारण ते बिचारे दिवसभर प्रवास करतात, रोज नाटकं रात्रभर करतात, खाण्याचे वांदे,
कधी नक्षलाईटचा हल्ला, कधी वाघा, म्हणजे अशा प्रकारच्या परिस्थितीतून आजचा कलावंत किंवा ही झाडीपट्टी रंगभूमी अशी फुपावत आहे. त्याच्यामुळे तिला एक वेगळं महत्व आहे. आम्ही तुलना नाही करणार शिवाय, त्या तुळीचं होतच नाही, पण जे करतात हे मन लावून करतात. प्रेक्षक हे मन लावून पाहतो. आणि झाडीपट्टीचा जो प्रेक्षक आहे त्याला गदगदून विनोद पाहिजे. हसणं असं नाही, मस्त त्याच्या समजेल उमजे त्याच्या भाषेतील नाटक. मरेमाईचं भूत नाटक का चाललं? कारण हे गोंडी भाषा संस्कृती नाटक होतं. अंधश्रद्धेवर, सत्य घटनेवर होतं. सगळेच आदिवासी कलावंत, कारण त्याच्या बोली भाषेचं नाटक होतं. भूक नाटक, भूक नाटकाबद्दल त्यांनी फार मोठी क्रांती अजूनही चालत आहे. भूक का चाललं? कारण प्रत्येकाला पाहणारा वाटे की माझ्या घरातली कथा आहे, माझ्या घरात घडत आहे, हे वास्तव आहे. त्याला कुठेतरी झोमतं ते नाही माझं नाटक आहे. तो 10 आणि 15-20 वेळा पाहणारे प्रेक्षक आहेत तिकडे ते नाटक. ते का झालं? कारण म्हणून माझं असं म्हणणं आहे का तुमचं खूप स्टँडर्डची नाटकं डोकावून झाली नको. म्हणजे निवडू दादा माझ्याकडे जेव्हा आले होते, निवडू फुले, तेव्हा त्यांचं नाटक होतं बाजूला गेवर द्याला, कथा अकलेच्या कांद्याची. आता हे सायकोलॉजिकल नाटक आहे, म्हणजे कांद्याच्या पाकड्या एक खुलतच नाटक खुलत, पण इकडल्या प्रेक्षकांना नाही रुचलं ते, तर कळेच ना. निवडू भाऊ म्हणे लोक हसत नाही काय म्हणे. म्हणलं सर तुम्ही नाटक चुकीचं ना. दुसरं लक्ष्मण बेर्डे माझे मित्र होते, नाटक कुरुडला होतं, बिघडले स्वर्गाचे द्वार. त्या गावात 12 नाटकं होतात एका दिवशी, अजूनही 12. गिरीश बुकनं नाव गेले त्याचं, आताही होतात. मोहल्लावाईज नाटकं, मोहल्लावाईज, पारधी मोहल्ला, कुरुड मोहल्ला, म्हणजे जे ढिवर मोहल्ला. पण त्या गावात पाहुणा कुठून येऊ, तुम्हाला रस्त्यावरती या जेवायला या, म्हणजे प्रत्येक घरी जेवण असं तुम्ही रस्त्यात या जेवायला. नाटक कुठले बघा तुम्ही, कुठलंही भांडण नाही. तेव्हा मुंबई पुण्याची नाटकं, आमच्या हरिभट नाटकं, तिथं 12 नाटकं व्हायची. तेव्हा त्यांचं नाटक होतं. तर मी माझं थिएटर बाजूला होतं, तर मी माझ्या मित्रासोबत म्हणलं लक्षला भेटू. तर अंक संपला होता त्यांचा पण आमचा पण. जेव्हा लोक शिवा देत निघाले, वाईट वाईट शिवा, आणि प्रेक्षक पूर्ण थिएटर खाली. तर लक्ष म्हणे काय झालं? प्रेक्षक म्हणलं सर तुम्ही नाटक चुकीचे निवडलं, हे नाटक नाही जमत म्हणते इकडे. तुम्ही तुमची इमेज वेगळी आहे, तुमची सिनेमा, तुमचा दृष्टिकोन पाहण्याचा वेगळा आहे तुमच्याकडे. तुम्ही असं नाटक आणलं की ते डोक्यावर जातं इकडे लोकांना. त्यांना म्हटलं हाच काय लक्ष म्हणजे ते डुचलं नाही पचलं मग नाटक, तुम्ही आणू नका म्हटलं इकडे. नवरगावला तो प्रयोग फसला त्यांचा. तर इकडल्या लोकांना काय पाहिजे, तुमच्या बोलीतलं तुम्हाला समजेल उमजेल, आपलं वाटलं पाहिजे. तर साधारण बोलून नाटक लिहिलं, आता माझं कुंकुम मीच पुसलं, हे सत्य घटना देत नाही, अंधश्रद्धेचं नाटक आहे. त्या नवरे झाले बावरे हे अस्सल झाडी बोलीतलं नाटक लिहिलं तरी त्या याच्यामधलं. तर हे कुठंतरी. आणि दुसरी गोष्ट पुन्हा एक सांगायचं विसरलो, इथं कलावंताबद्दल बोललो मी. सगळ्यात सुखी प्राणी कोण आहे? लेखक. आज 100 कंपन्या आहेत, तर एका कंपनीला 2-3 नाटकं तयारी ठेवावं लागते. म्हणजे किती लेखक पाहिजे त्यांच्याकडे? 50-60 लेखक पाहिजे. आणि लेखक सुखी याच्याकरता आहे की हे नवीन नाही चालत. आमच्याकडे नवीन दरवर्षी काहीतरी लिहितात नाटकं, तो संविधा देऊन टाकतो, घर भेटला तर 3,000 रुपये मिळतात. त्यांचं सुद्धा म्हणजे साहित्यिकाचं सुद्धा पोट भरतात. तर ही चळवळ जी आहे ही सगळ्या म्हणजे अभिमानाचं आहे असं मला. तर सर जे आता झाडीपट्टीमध्ये कलाकार, आता तुम्ही 50 वर्ष या क्षेत्रात दिलं, तर त्यामध्ये काही घरी अडचणी किंवा समाजात काही म्हणजे असं कसा प्रवास कलाकारांच्या काय हे आहे? कसं आहे, रंगदेवता कधी कधी प्रसंग असे येतात कलाकाराच्या जीवनामध्ये की विवंचना, म्हणजे तो जरी कलाकार असला तरी आता बिचारा तो कुठे माती टाकत आहे, कुठे ते शेती करून तो आपला उदरनिर्वाह करतो. आणि असे प्रसंग येतात. हेच नाही जे की मुंबईपासून जो काही कलावंत असेल, पण ते जेव्हा प्रेक्षकांना मायबाप म्हणतो, तुमच्या घरची भांडणं घरी विसरा, दुःख विसरा आणि तेज द्या, ते महत्वाचं आहे. ते पाळलं पाहिजे, कारण तो तुमच्या घरचा आला आहे. मी विनोदी काम करतो, लोक हसले नाही तर माझ्या विनोदाला अर्थ नाहीये. तो त्या अपेक्षेने येतो ना. जसं एखादा सुंदर गड्याचा माणूस आहे, तो गाणं मला गाणं ऐकायचं माणसाचं. तर जो मसाला ज्या नाटकात असतो तो प्रत्येक प्रेक्षक त्या गुरुत धरूनच येतो की मला काही चांगलं. तिथं जर मी माझं दुःख जर व्यक्त केलं तर नाही जमत. कलाकारांना ते तेवढं कुठं ते करावं लागतं, म्हणजे तेवढं स्वीकारावं लागतं.
असे प्रसंग बरेच आले ना. सर तर आता आम्ही ह्या क्षेत्रात बघतो की जे 10 ते 20 वर्ष आधी चांगले नाटकं व्हायचे आणि नाटकं व्हायचे, गोंधळ व्हायचे, तमाशे व्हायचे, पण अलीकडच्या काळात लावण्यांना, डान्स हंगामांना म्हणजे जास्त प्राधान्य देतात. युवा वर्ग जो आहे तो नाटकं तमाशा म्हणजे मुळीच जात नाही. आता आपण बघितले असाल कुठं जाता प्रोग्रामला वगैरे. तुमच्या बोलण्याशी 100% सहमत आहे. हो, आता यामध्ये कुठेतरी बदल व्हायला पाहिजे का? गंमत कशी काय, माझं काय म्हणणं आहे की समाज हा परिवर्तनशील. आमचा जो काळ होता जवळपास 80-90च्या, त्यावेळेला ही धार्मिक त्याची नाटकं व्हायची. म्हणजे दादा कोंडकेचा जमान किंवा दादा कोंडके लावणे यायला लागला, विनोद यायला लागला, आम्ही तेही केलं. लावण्या सुद्धा दिल्या, चांगली सुंदर सुंदर नाटकं सादर झाली आहेत त्याच्याकडे. पण अलीकडच्या या 10 वर्षाच्या काळामध्ये पहा तुम्ही, नवीन जनरेशन त्यांना हे हंगाम आहे. आता इकडली पद्धत कशी आहे की जसं नाटक सुरू झालं त्याच्या अगोदर लावणी डान्स होतो, हे ठीक आहे. पण आता ते स्पेशल हंगाम आहे बरोबर, त्यातला तो बिभत्सपणा म्हणा किंवा ते सगळं म्हणजे त्या नवीन पिढीला जेव्हा मी पाहतो ते 1-2 तास चालताना जेव्हा ते नाटक सुरू झालं तेव्हा ते थिएटर खाली होऊन जातं. म्हणजे आजचा युवक हा कुठेतरी भरकटत चाललाय. त्याला नाही जुने लोक बसतात, पण हा नवीन जनरेशन हे झालं, ही भीती वाटायला लागली आता की हे न जाणो हा त्याच्या आहारी गेलाय, मोबाईलच्या आहारी जसा गेलाय. मोबाईलमुळे सुद्धा क्रांती झाली आहे. त्याच्यामुळे त्याला हे नवीन काय कदाचित त्याच्या नजरेतून सुटलं असेल म्हणा किंवा त्याला म्हणजे आवड नाही. तर मला एक झाडीपट्टीची हीच भीती वाटत आहे की समोरच्या काळ जर येणार असेल याला कुठेतरी पायदंड बसला पाहिजे. असे अश्लील किंवा असे हंगामे हे करून त्या नाटकाचं भवितव्य आपण घालवतो की काय, त्याची जी परंपरा आहे, संस्कृती आहे, तो कुठेतरी हरवत चालला आत्मा झाडीपट्टीच्या नाटकाचा. आणि हे सुधारण्याची किंवा त्याला पुनरावृत्ती देण्याची गरज लेखक प्रेक्षक, निर्माता सगळ्यांचे असते झाडीपट्टीवर प्रेम करणार आहेत आणि सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. तुम्हाला करा वेगळं करा, मग तुम्हाला जर हंगामात करायचे तर वेगळं करा, पण त्याला असं कुठेतरी गालबोट लावून त्याला, कारण तो स्टॅमिना राहत मग बसतो प्रेक्षक, त्याची ती मानसिकता नाही राहत. मग किती ओढून नाटकात काम केलं, किती हे केलं तर कशाला म्हणजे. तर हे कुठेतरी मी म्हणजे त्यांचे पोट भरलं म्हणजे मान्य करतो, पण त्यांनी त्या मर्यादित याच्यापर्यंत काय आपण दिलं पाहिजे समाजाला. आपण जे जुनं ते सोनं म्हणतो, तर अलीकडे आता इतकी आता झाडीपट्टी सुद्धा संगीत नाटकं येतात दरवर्षी. आता सवय नाटक आहे, परवा माऊली नाटक आहे नवरगावला, दरवर्षी तिकडची नाटकं येतात आणि घट्यार काढतात नाटकाला. 3-3 लाखाचं बुकिंग होते. म्हणजे तो सुद्धा म्हणजे त्याला कानसेन म्हणतो आपण, संगीताचा प्रेमी हा झाडीपट्टीतच आहे. प्रभाकर पडशेकर नेहमी म्हणायचे, जेव्हा मला पैशाची अडचण पडत होती तेव्हा मी विदर्भाचा दौरा काढत होतो, सगळं माझं कर्ज इथून फिटत होतं. ही एक आपली त्याला काय म्हणते आपली सहनशीलता म्हणा, आपण तो दृष्टिकोन आहे, हा कोण शाबूत राहायला पाहिजे, हा प्रेक्षक शाबूत राहायला पाहिजे, तरच झाडीपट्टी चालेल ना, नाही का. सर जे आता झाडीपट्टीची जे नाटक आहेत म्हणजे यांची वर्षभर सुरू राहतात का की कसं काय? 6 महिने. आता जसं होळीला पूर्वी काय होतं, जसं आता संक्रांत आली की नवरगाव हे नाटकाचं माहेर गेलं. 16 जानेवारीला गेल्यामुळे शंकरपट आणि नवरगावचं नाटक समीकरण आणि भोवताल 4-5 दिवस नाटक. पण आता अलीकडे काय झालं, दिवाळीपासून सुरू होतात. दिवाळी आता काय पट बंद झाली, आज शेतकऱ्याकडे बैल नाही, सगळे यांत्रिक युग आलाय, त्याच्यामुळे ते कमी झाल्यामुळे हा जो शर्यत होती बैलाची कमी झाली. त्याच्यामुळे आता मंडईचा प्रकार आहे, म्हणजे इकडे दिवाळीपासून मंडई भरते. भंडारा जिल्ह्यात, गोंदिया जिल्ह्यात म्हणजे मंडई, आणि त्यानिमित्ताने नाटक, 1-2 नाटक. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हटल्याप्रमाणे काय झालं, आता जे झाडीपट्टीला जो एक दर्जा होता तो आता याच्याकरता खालावला की या थोडं राजकारणाचा शिरकाव झालाय नाटकामध्ये. म्हणजे तुम्ही जर कल्पना करा, प्रत्येक गावात 2 नाटकं होतातच. त्यांचं भोंगा इकडे, यांचा भोंगा इकडे, तिकडे त्यांची पाहुणे वेगळी, यांची पाहुणे वेगळी. म्हणजे भाजपचं नाटक वेगळं, राष्ट्रवादीचं वेगळं, काँग्रेसचं वेगळं, शिवसेनेचं वेगळं, त्यांचे पाहुणे येणारे वेगळे. पण मी गमतीने एक म्हणतो की जर हा जरी कलाकाराला मग घेणं नाही तुमच्या राजकारणाचा, पण सध्याच्या या घडीला जो खर्च भरमसाठ वाढलाय
त्याला जिवंत ठेवण्याचं काम झाडीपट्टीला या राजकारणी लोकांनी दिलं आहे. मी गमतीने म्हणतो का, ज्या गावात नाटक असेल ते जे काही पाहुणे मंडळी बसतात समजले का, हे खरे आमचे म्हणजे त्याला तारणारे एटीएम आहे ते. कारण त्या स्टेजवरच अर्धी खर्च नाटक निघून जातो. म्हणजे खासदार 10,000, आमदार 5,000, म्हणजे ह्याचे जवळपास 30-40 लोक स्टेजवर बसतात. त्यांचं स्वागत करणं भाग आहे. नाटक व्हायला किती वेळ लागतो. पाहुणा जरी नाटक सुरू झाल्यावर जे आलं त्याला स्टेजवर दोन, कारण त्याच्यावर त्याची भांडवल आहे. इथं आम्ही नाकरू शकतो कारण ते त्याचं शेवटी खर्च जेव्हा येतो, कारण हौशी रंगभूमी नष्ट झाली, व्यवसाय झाली आहे आणि आसपास 70-80 हजार रुपये त्याला देणे, बाकी खर्च. तर त्या मंडळाला जे बोलवतात त्यांना त्यांचं भांडवल याच्यावर आहे. म्हणजे एकच खासदार एकाच गावात 4 जणांना उद्घाटन करतो, बरोबर. त्याला निवडून यायचं आहे, लोकप्रतिनिधी म्हणून वावरायचं आहे आणि मंडळाला तेच पाहिजे. म्हणून ते अर्धाधिक हे आमचे तारणदारच आहेत. ते गाडीपट्टीला पोहोचणारे हे एटीएम जे म्हणतात राजकारणी लोक, ते राजकारणी लोकांशिवाय आता होतच नाही. अर्धा खर्च स्टेजवर त्याचाच निघतो. तर ते आवश्यक आहे. मी आता टीका करणार नाही. शेवटी मग तुमचे जर पोट भरायचे असतील तर ते करणं गरजेचं आहे. ही झाडीपट्टीची परंपरा. सर, तर एका नाटकाचा म्हणजे किती बजेट होऊ शकतो? एका नाटकाला किती आपण जसं करतो म्हटलं तर किती खर्च येऊ शकतो? नाही, गंमत कशी आहे आता प्रत्येकाच्या, आता काय झालं जसं सिनेमा नाट आहेत, आता मकरंद अनासपुर येतो, त्याची नाईट 50-60 हजाराच्या वर असेल बजेट त्याचा. तर ते आता प्रत्येकाच्या कोथीप्रमाणे. आता त्यांनी काय केलं, मग आता याला एक पर्याय काय केलं, आता मी म्हटलं स्पर्धा आहे प्रत्येक नाटकामध्ये. मग ज्युनियर दादा कोणी कोणी आलाय, कोणी ज्युनियर निळू फुले, ज्युनियर अशोक सराफ, असे वेगवेगळे काही तिकडचे सेलिब्रिटी आणतात. तिकडे आहेत 2-4 असे, त्याच्या नावावर नाटक. मग त्याला अर्थात त्याला मुंबईचा कारण त्याला 8-10 हजार रुपये देणं भाग आहे. काही काही लोक 15 पासून सुरुवात आहे नटाची. पण बिचारा इथं जो याच्यामध्ये मला दुःख एकच वाटतं, मी त्याचा प्रत्येकाचा व्यक्ती भाग आहे. त्याने किती नाईट घेतली पाहिजे, त्याच्या नावावर जर पैसा होत असेल तर घेणं भाग आहे, वाईट नाही. पण जो सहकलाकार तुमच्यासोबत काम करते तोही रात्रभर राहतो, त्याचे संसार आहे. मग तो निर्माता काय करतो, यांची नाईट बनवून यांचे कापतो. त्याला 15,000 द्यायला पाहिजे, 300 रुपये देतो, कधी कधी 800 रुपये देतो. तर हे कुठं न राहता ते याला सेलिब्रिटी सुद्धा बा थोडा विचार करायला पाहिजे, तरच झाडीपट्टी जिवंत राहिला ना. तुम्ही भरमसाठ जर वाढवले समजा, तर मग त्या मंडळाला आता काही गावात नाटकं बंद होत आहेत, विसरायला नाटकं नाही होत आहेत, कोणाला नाटकं होतच नाही. म्हणजे त्याचं कारण काय, ते किती भरून देणार. तुम्ही जर तो मंडळाचा तुम्ही विचार केला, म्हणजे निर्माते असतील, कलावंत असतील, जाहीरपणे सांगतो, तुम्हाला झाडीपट्टी जिवंत ठेवायची असेल, कलावंत म्हणून निर्माण असेल, तुम्हाला हा विचार करावा लागेल. कारण शेवटी सगळे सोंग आणतात, पैसे सोंग आणतात. यावर्षी नाटक बसले येतात तर मग तो वर्गणी करून देतो, आहे बा आपल्याला नाही परवडतो, तो अंग काढून घेतो ना. तसं होत न होता त्यांचं भांडवल निघालं पाहिजे, तुमचंही चाललं पाहिजे. इथून एक मार्ग काढून जर तुम्ही आपलं बजेट जर कमी याच्यामध्ये ठेवला तर याच्यामध्ये ते आता प्रत्येक कंपनीचं कमी जास्त आहे, तर तो विचार करायला पाहिजे. 60-70 हजार तर नेमका खर्च आहेच, मिनिमम खर्च 60-70. तेवढं बुकिंग होती. मला माझ्या आयुष्यात असं आठवलं नाही का, कोणी झाडीपट्टीमध्ये सांगतो वैशिष्ट्य की झाडीपट्टीमध्ये कुठलाच असं मंडळ कामाचे पैसे बुडवले की दिले असं नाही झालं, किंवा कोणा बाईचा विनयभंग झालाय असं नाही झालं. ही संस्कृती झाडीपट्टीच्या प्रेक्षकांनी, तिथल्या निर्मात्याने, तिथल्या बिचारा गावातील लोकांनी सांभाळल्या, मंडळाने सांभाळले, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तुम्हाला बोलवतो मग तुमची शान आहे ना. उद्या जर तुम्ही जर अतिरेक केला तर नाही बोलवणार, नाही करता बाबा. म्हणून हा विचार प्रत्येक निर्मात्याने करायला पाहिजे, नटांनी करायला पाहिजे. तर सर, या ज्या झाडीपट्टीची जे नाटकं आहेत त्यामधून जे लोककला होते, तर प्रेक्षक वर्ग भरपूर प्रमाणात राहतो. कोणाला नाटकात येण्याची आवड राहते, तर जे नाटकात येण्यासाठी उत्सुक असतात त्यांच्यासाठी म्हणजे काय आपण सांगाल की त्यांना उत्सुकता निर्माण व्हावी याच्यावर? नाही, मी काय म्हणतो, तुम्ही भलेही म्हणजे हे काही आता जसं माझं गाव आहे, 100-150 आपल्या 200 घरं असतील, 1000 लोकसंख्या असेल, आणि अशी काही मोठी शहरं नाही आहेत, गावाला लागून असे खेडेगाव आहे. तर नाटक हा आत्माच आहे. म्हणजे नाटकावर प्रेक्षक भरेल कसं होते नाटक, पण तो 10 मिनिटं करता येईल, नाही एवढं निघून जाईल, पण थिएटर खाली राहत नाही. प्रेक्षकांना पाहिजे तर फक्त एवढंच आहे की प्रेक्षकांना काय आवडतं, आपण काय देऊ शकतो, किंवा आपण जेव्हा व्यवसाय म्हणून करतो तर त्या स्टँडर्डचं असलं पाहिजे, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि तिकीट काढताना तो सुद्धा बिचारा गरीब वर्ग, कष्टकरी वर्ग, त्याला एखाद्या माझ्या गावात नाटक आहे बा,
त्याला वर्षातून एकदाच नाटक पाहायचं आहे ना आपल्या गावात. त्यामुळे तो 15-20 दिवसांनी तयारीला लागतो. म्हणजे गंमत अशी आहे की मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्या निमित्ताने घरी त्याच्या पाहुणे येतात ना, तो तिकीट काढून देतो त्या लोकांचं. तेवढंच राहील. सकाळ झाल्यावर नाटक संपल्यावर पुन्हा दुसरी बिदागी असते, त्याचा पाहुणचार असतो, तो वेगळा असतो. तिवरे डाल तर कोटीच्या वर आहे प्रत्येक गावात. म्हणजे त्या धिवराला व्यवसाय मिळाला, खाटकाला व्यवसाय मिळाला, काही चिखलवाला मिळाला, हा सुद्धा त्याच्यावर चालतो. म्हणण्याचा अर्थ की त्या अर्थानं तो एक माझं नाटक, माझ्या गावातलं नाटक म्हणून पाहतो. त्याच्यामुळे याला मान्य तो पाहतोच. नाही आवडत घर झोपेल जाऊन घरी, पण नाटक नेमका पहा. किंवा बाहेरची घरची जी त्या बिचाऱ्या स्त्रियांकडे त्या हमखास येतात. त्यांना कसं येतात, त्यांना त्या जीवनाचं नाटक म्हणून त्यांच्या हृदयाला घाव करेल, ठाण करेल असं नाटक दिलं ना तर नाटकं चालतात. सर, आणि जसं झाडीपट्टीत म्हणजे नाटकाची जी सुरुवात होते किंवा जो कलाकार नवीन राहतो त्यांना काही प्रशिक्षण राहतात का? जसं शहरात मध्ये आपण थिएटरला एक प्रशिक्षण दिलं जाते, त्या प्रकारे काही आहे का झाडीपट्टी? नाही, खऱ्या म्हणतात मी असं म्हणेन की आता सगळं डिजिटल युग आहे. आमच्या वेळेस असं काही नव्हतं. आम्हाला धर मराठी म्हणजे मी ज्या वातावरणात राहिलो, समजा तर मी माझे सगळे आदिवासी लोक गावात या भागात, आदिवासी भाग म्हणजे मराठी जे काही मराठीवर जे काही प्रभुत्व असेल आपल्या पडतं हे माझं अधिक काळ इथं गेला. त्यांच्या संगतीत गेला की माझ्या घरी येणारे, कामावर येणारे माणसं असतील पूर्ण आदिवासी. त्यांची सकाळी उठल्यापासून त्यांचं बोलणं दिवस त्यांचे आदिवासी. तिथूनही मग वाचन संस्कृती हे महत्वाची आहे. म्हणून नवीन नटाने एवढंच सांगेन की तुम्ही खऱ्या अर्थानं मी तुमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेला म्हणून काही मोठा नट होत नाही. तुमच्यात काही नसेल उपजत तिथे जाऊन उपयोग नाही. अभ्यास होईल तुमच्यातलं ते तुमच्यातून बाहेर काढण्याची संस्था म्हणजे ते आहे. तुमच्यात काही आहे इन्स्टिट्यूट असेल, अभिनयाचं असेल तर आमच्याकडून आता झाली आहे. दिल्लीचं आता हे असेल तुमचा तुझ्या पुण्याचं आहे, किंवा आता काही वर्ग शहरी याच्यामध्ये. आणि मग शिबिरे घ्यायला पाहिजे. तर आम्ही झाडीपट्टीची कार्यशाळा घेतली लेखकांची. सुंदर प्रतिसाद मिळाला की लेखकांनी काय लिहायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे, असे अभिनयाची झाले पाहिजे. पण गंमत कशी आहे, आता तुम्ही ज्याच्याकरता करता तो जर वर्ग आला नाही, त्या अनुदय वर्गांनी केला होता प्रयत्न, 5 पोरं नाही आले, त्यांनी कॉलेज खोललं होतं अभिनयाची इथं. तर नवीन पिढीमध्ये शिकण्याची प्रवृत्ती नाही. बरं मग नका शिकू. मला यांनी प्रश्न विचारला की तुम्ही अभिनयाचं म्हणजे तुम्ही अभिनय म्हणजे नेमकं काय, म्हणजे तो अभिनय तुम्ही कुठे शिकलात? म्हणलं काय गरजच काय. म्हणलं खरं जर विद्यापीठ असेल अभिनयाचं, आपली ही समाज आहे. तुम्ही कोणाचं भांडण सुरू 2 मिनिटं पाहतो, कसा भांडण करतो, एखादा दारुड्या कशी चालण्याची हे करतो. व्यक्त्यांनी वल्ली जे पु ल देशपांडे लिहिलं कुठून लिहिले आहे, हे तिथून आले. समाजामध्येच आहेत, आपल्या आजूबाजूलाच आहेत सगळे. ते शिकण्याची प्रवृत्ती, ग्रहण करण्याची जर प्रवृत्ती तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला कुठल्याही कालेमजाची गरज नाही. हा ते नैपथ्य आहे, नवीन डिजिटल नैपथ्य असेल, नाटकाचं स्टेजचं बिल्डिंग असेल किंवा अभिनयाने कुठं काय केलं पाहिजे हे तर ते पाहिजेच तेवढं ज्ञान. पण जरी नसेल तरी तुम्हाला जरी कुठे जाता आला नाही किंवा पैशाभावी म्हणा किंवा कुठे प्रश्नच मिळाला तर तुम्हाला हा समाज आहे ना याचं अवलोकन करा. बारीक बारीक गोष्टी देताना पहा. तेच मुखवटे असतात ना. आता देशपांडे लिहिलं, लक्ष्मण देशपांडे लिहिलं वराड चाललेलं लंडनला, कोण आहे त्याच्यात? अजूनही ते चालत आहे. ते गेल्यानंतरही काय एक ग्रामीण जीवनातले पात्र उभे केलेले आहेत. आजी वाचून आजोबापासून तर सगळे आहेत. ते ग्रामीण जीवन त्यांनी ठेवलं, ते अवलोकन केलं. मी आता इथल्या कुठल्या अकोल्याला गेलो होतो विद्यापीठामध्ये, संभाजीनगरला तिथं आहे तुमच्या मकर दानास्पूर, तिथूनच आला. त्यांनी मला बोलावलं, स्पीच माझी मुलाखत. तर सुंदर आहे. तिथले पोरं त्यांनी मला प्रतिष्ठित करून दाखवलं, माझे काही अनुभव त्यांना सांगितले. तर आजच्या यामध्ये प्रवृत्ती पाहिजे, कारण जग बदलत चाललंय. आमच्या वेळेस चाललं सगळं, पण आता जग बदलत चाललंय, डिजिटल झालाय, सगळ्या गोष्टी अपेक्षा वेगळ्या आहेत प्रेक्षकांच्या. आता प्रेक्षक हा सुधार निघालाय, ज्ञान आहे, तेव्हा त्याला हे करायचं तुमच्या शिकण्याची प्रवृत्ती. कारण काय शेवटी काय माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. आणि अभिनय म्हणा, संगीत म्हणा, हे अफाट महासागर आहे. त्यातल्या पण एक बिंदू आहोत. संगीतामधले काय ते असेल तर आपण बिंदू आहोत. तेवढं पोहता तेवढंच पोहा, दुमून नका म्हणून. पण ग्रहण करणं, ग्रहण शक्ती महत्वाची आहे. अभिनय तुम्हाला शेवट मी नाही म्हणतो, तुम्हाला सगळे शेकडो पडले आहेत.
तिथं तुम्ही समजसपणा, मला काय पाहिजे किंवा मी विद्यार्थीच आहे, मला शिकायचंच आहे, हे महत्वाचं आहे. असं म्हणून नाही त्याला. आजकाल साधी साधी माणसं सुद्धा काय, आता माझ्या गावाला शूटिंग सुरू होतं निबंध पिक्चरचं, तर मी त्या आजोबाचा रोल करत होतो आणि वत्सलला फोन माझी मिसेस एक माझा नातू त्या बाजूच्या घरी शूटिंग सुरू होतं, या बाजूला इथंच. तर तिथं कॅमेरा झालं, टोक झालं, सगळं ते काय म्हणतात ऍक्शन वगैरे आपलं, आणि ते जात्यावर गाणं म्हणते माझी पत्नी, जात्यावर वत्सला जाता आणलं होते. तर असं फिरता तो जातं फिरवलं, खुटा जातामध्ये यायचा, अरे कट 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 रिटेक, असं 5-6 वेळ झाला. कोणी ठोकत येते तिथे. त्याची एक म्हातारी बाई बसली होती, अजून आहे ती. तिला ते नाहीच 5-7 वेळेस तिला का तुम्हाला सांग, तिने आपल्या भाषेत सुरू केली, का तुम्हाला सांग वडिलांची जागा तुम्ही त्याच्या करता म्हणे, त्याला एक काम करा म्हणे, त्याला लहानचा पालो बंद पाणी टाका नाही, पाणी ठोका म्हणे. अरे खरंच ठोकलं तर मग सुरू झालं बरोबर. म्हणजे तिचा अनुभव किती कामी आला. तुम्ही विद्वानाचा भाग वेगळा, अनुभव सुद्धा महत्वाचा. अनुभव खूप शिकवते माणसाला, अभिनयात असेल, कुठल्या क्षेत्रामध्ये असेल, अनुभव सारखा गुरु नाही दुसरा. ते शिकण्याची प्रवृत्ती, अवलोकन करण्याची प्रवृत्ती, बारीक सारी गोष्टीचं ज्ञान घेणे. लेखक सुद्धा लिहिताना जे पात्र उभारतात त्याला ते ज्ञान पाहिजे ना, मी काय लिहिलं पाहिजे, समाजाकरता काय. आजूबाजूला आत्महत्या आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आजकाल मुलींचे लग्न होत नाही, हुंडाबळी, हे काही जे विषय आहेत, जो साहित्यिक आहे त्याच्यामध्ये लिहिता येत त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. तो सुद्धा कलावंतच आहे. तर हे एवढं अफाट ज्ञान जगामध्ये पसरलेलं आहे, आपल्या आजूबाजूला आहे. ते फक्त शोधण्याची, माणसं वेचण्याची प्रवृत्ती तुमच्या निर्माण झाली पाहिजे. सर, तर जो आता पहिलेच्या म्हणजे झाडीपट्टीतील कलाकारांच्या जीवनाबद्दल आपण जसं विचारलं, तर पूर्वीचे जीवन आणि आत्ताच्या ह्या 20 वर्षापूर्वीचं कसं काय बदल त्यामध्ये? बदल म्हणजे मी म्हटलं बदल बराच झालाय ना. आता सगळं, पूर्वी कंपन्या नव्हत्या आमच्या वेळेला, अशी इंडिव्हिज्युअल तयार करायच्या. आम्ही त्या गावात नाटकही माहीत नाही राहायचं, त्या गावात पोहोचायचे बघ, कारण ते बाकीची कला गावातलेच ना. आणि त्यांना म्हणत म्हणजे माझ्या गावात नाटक आहे, मी काम करतोय, म्हणजे त्याचा एक आम्ही म्हणजे गेस्ट आपल्या गावात कोणतरी मोठा माणूस आलाय, ते आमच्या बरोबरीचे आहेत ना, आणि काही मोठे मानधन घेते नव्हते तेवढे आम्ही. ते हा जो काळ होता, तो काळ मला खरंच चांगला वाटत होता. अलीकडे काय झालं, कलावंत आळशी म्हणा किंवा त्या शिकण्याची मला म्हणजे ते बाकीच्या गोष्टीपेक्षा इतर गोष्टी इंटरेस्ट घेणे, वेळेवर नाही येणे किंवा मध्येच तो तर आता हे जसं व्याप वाढत जाते तसं त्याचे म्हणजे काय म्हणता येईल अडचणी वाढत जातात. म्हणजे कोणाचे कलाकार पळवून नेणे, म्हणजे हे जे प्रकार सुरू आहेत सध्या, हे नाही, नको. तुम्ही ते अतिरेक नका करू त्याचा, तुम्ही जमिनीवर राहा. सर, आणि जसं आपण आता गावचे 15 वर्ष सरपंच पद सुद्धा बसवलं आणि नाटकामध्ये सुद्धा, तर हा कसा आपला मॅनेज व्हायचा? नाही, मी जेव्हा गावी आलो तेव्हा म्हणजे तेव्हा फक्त नाटकात काम करतो मी. जेव्हा गावी आलो मला प्रथम गावातली हे पाहून, गावातला एक सुशिक्षित माणूस आहे, अनुभूती म्हणून, म्हणजे तुम्ही सरपंच व्हा. त्यावेळेला काही आरक्षण नव्हतं आणि माझं छोटंसं गाव, पण मी मग सगळ्यांना त्या निमित्ताने त्यावेळी निधी फार कमी यायचा. म्हणजे मी आता एक माझ्या गावात मी पहिल्यांदा जे काम केलं असेल, जेव्हा पहिला निधी आला ग्रामपंचायतला, मी नाट्यगुरु आहे माझ्या गावात. त्यांनी छोट्या गंधाने त्याचं भूमिपूजन केलं होतं. अजूनही आहे, ते नाटक होतं तिथं आमच्या आता कला मंदिर ते बांधलं आहे मी. स्टेज आहे चांगला. आणि माझ्या गावच्या वातावरणाने माझ्या गावचे 7-8 कलावंत आज प्रत्येक कंपनीमध्ये आहेत. मी जे माझ्यावर काम करायचे ते पोरं आता पोट भरत आहेत. माझ्या गावातलेच 7-8 पोरं आहेत आता, जे प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामं करतात. तो एक फायदा झाला मला. आणि मी मग सरपंच, मग हा जो प्रवास आहे. आणि त्यावेळेला माझे भाऊ होते. मला शेतीचं ज्ञान नव्हतं त्यावेळेला काय. मी सगळं म्हणजे नाटकं आणि माझी काय थोडी बहुत 2-4 वर्षी प्रॅक्टिस केली असेल नाटकाची. तो परिसर, माझ्या गावचे कामं, आणि हा आदिवासी विभाग, आणि माझ्याकडे मोटरसायकल होती त्यावेळेस, म्हणजे वाहनाची पण माझ्याकडे होती, कार होती आमच्याकडे त्यावेळी. मी तो प्रवास माझा व्हायचा जाण्याचा, त्याच्यामुळे मी ऍडजस्ट करत होतो. तर मी माझ्या जीवन असं होतं की मी त्याला काय म्हणतात याच्याकरता भाग्यवान आहे मी, की मला माणसं भेटत गेली. भाग्याला जोड पाहिजे. मी गमतीनं सांगतो की मी एक नाट्य कलावंत आहे भाग्यवान, की पुष्पा पवार माझी हिरोईन एका काळची.
अच्छा. कालांतराने तिची मुलगी लता माझी हिरोईन झाली. हा, 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 हा. वत्सला पोलकर माझी हिरोईन, कालांतर तिची मुलगी माझ्यासोबत हिरोईन झाली. अच्छा. मीना देशपांडे माझी येऊन ती कालच्या पोरीसोबत माझ्या कामं बापरे. केल्या. इंदुमती खोलीची पोरगी, इंदुमती कामी तिची पोरगी शोभा. हम्म. म्हणजे हा जनरेशन मध्ये Generation. मग मी माझ्या पद्धतीनं, आणि मी काय केलं, मी एकच भूमिकेत चिकटलो नाही. हा. दादा कोंडके मला मध्ये पसंत नाहीये. वेगवेगळी भूमिका. मी सगळ्या भूमिका केल्या, छक्क्यापासून हा. स्त्री पात्र सुद्धा. तरी पात्र सुद्धा. पण कालांतराने जसं जसं भूक मध्ये मी सगळे रोल केले. हो. सुरुवातीला विलन केला मी इथला. हो. कालांतराने मग जेव्हा आमचे एक कलावंत वारले माणिक हो, शिंदे, हो, हो. ते कॅरेक्टर रोल करायचे तिथले. तर तो मी कारण आपल्याला माहित आहे आपण कुठे थांबलं पाहिजे, कुठले रोल केव्हा केले पाहिजे, प्रत्येकाच्या मनामध्ये पाहिजे. मी ते म्हणून मी अजूनही काम करतो. बरोबर. मी कॅरेक्टर रोल पासून सगळे, कारण ते आपल्या वयाला साजेल, हो. शोभेल अशी कामं करायची. बरोबर. सगळंच मला काम करायला मिळेल. विलन, हिरो सगळंच केले मी. आता मी जर म्हणे मी हिरो करतो, नाही जमणार, मी कॅरेक्टर रोलच करेन. तर ह्या गोष्टी मी करत गेलो. अच्छा. त्याच्यामुळे मला अडचण आणि चांगली माणसं मिळाली. त्याच्यामुळे सगळं चालेल. हे झालं. सर, आणि आपण शहरातल्या नाटका बघितलेच असेल किंवा थिएटरचे नाटका जे राहतात आणि झाडीपट्टीचे, तर यात काय फरक आपल्याला जाणवला? नाही, मी झाडीपट्टीचं मी म्हटलं सुरुवातीला की शहरी रंगभूमी वेगळी आहे. हो. तिचा साज वेगळा आहे. आपला फार फार तफावत आहे. हो. कारण इकडे तिकडे नाटकं 10-11ला समाप्त होतात, आमच्याकडे सुरू होतात. हो. बरोबर. त्याला कारण वेगळी आहे. म्हणजे कारण इकडलं ती म्हटल्यापर्यंत ते झोपणार कुठे लोक, हो. रात्री ते नाटक संपलं जाणार केवळ रात्री. आणि तुम्ही म्हणाल का एवढी सुविधा लांब राहते का? तसंही नाही. यांचं मानपान होतं 10:30, 11, 12 वाजता, 11 वाजता. नाटक सुरू झालं, अंक संपला की आमची एक झोप होते. त्या काळामध्ये बाकीचे जे इकडला म्हणजे मानपत्र द्यावं लागतो, त्याशिवाय येत नाही नाटक पाहायला. म्हणजे समोरचा जो गड्डा आहे, खुर्च्यात बसणार ते त्या मानवाईक घेऊन बसतो. मग जवळपास 80-100 लोकांची लिस्ट तयार होते, 150-200 लोकांची. समाजाला इतके दिले, ते नाव वाचून दाखवावे लागतं. नाही वाचे का चुकला तो मी दिलं, माझं नाव नाही आला, तो पटकन येते. पुन्हा त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास चालला जातो. पुन्हा नाटक जर पुन्हा अंक संपला दुसरं की पुन्हा तेच, म्हणजे तोपर्यंत 4:30-5 वाजता. हे शहरात नाही जमत ना, सरळ तिकीट काढूनच बसतो. इकडे मानवाईक सुद्धा मानपत्र देऊन दिलं येत नाही. बाकीच्या ठिकाणी काढतं बिचारा बाहेर तिकीट, पण जो काही मानवाईक आहे समोरच्या गड्डा जो येऊन बसतो, मानवाईक म्हणून तो देतो, पैसे देतो. तो 10 पटीने देतो. 100 रुपये 1000 रुपये देतो, कोणी 500 रुपये देतात. तर त्याच्यावर भांडवल आहे त्या नाटकाचं, म्हणून टिकून आहे झाडीपट्टी. ते जर बंद झालं तर मग काही खरं नाही. सर, आणि या जे आपले झाडीपट्टीचे कलाकार आहेत त्यांना सरकारकडून काही मानधन वगैरे काही, म्हणजे त्याच्याबद्दल काही? याच्यामुळे खूप क्रांती झाली आहे. मी जवळपास आम्ही यालाच वाचा फोडण्यासाठी झाडीपट्टी विकास महामंडळ, त्याचा मी 15 वर्ष अध्यक्ष होतो. आम्ही 2-4 म्हणजे संमेलनं घेतली आणि हा एकत्रित यावा. अलीकडे आता मागच्याच वर्षी आदरणीय आमचे म्हणजे खऱ्या अर्थानं संस्कृत मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार याचे खूप उपकार झाले. त्यांनी मला एक प्रश्न विचारला मध्ये पद्मश्री मिळाल्यापासून की डॉक्टर तुम्हाला काय करता येईल. सर म्हटलं की इच्छा की एखादं हा लोक कलावंत कुठेतरी एकत्रित आणा. कारण खर्च म्हटलं शेवटी खर्च हा महत्वाचा आहे, ते आमच्या ऐपत नाहीये किंवा कोणत्या कलावंताची. तर आपण एक म्हणे लोक कलावंत म्हणून घेऊ म्हणे मूलला, तुम्ही त्याचे अध्यक्ष राहा. ठीक आहे सर. आणि तो इतका सुंदर लोक कलावंत म्हणजे पार पडला. आणि मग शेवटीच्या भाषणामध्ये म्हणजे शेवटी समारोपाला भाऊ नव्हते, मथुरेला होते. मी अध्यक्ष असल्यामुळे मला तो समारोप करणं, तर भाऊ म्हणले तुमचे 2 वाक्य आम्हाला पाहिजे, त्यातून बोला तुम्ही ऑनलाईन. तर ते ऑनलाईन आमचं संभाषण सुरू झालं शेवटच्या वेळेला. मग त्यांनी मला प्रश्न केला, डॉक्टर साहेब तुम्हाला काही अपेक्षा आहेत का? म्हटलं अपेक्षा काही नसेल, एक काम करा, आता जो काही मानधन मिळत आहे, हे कलाकाराचं मानधन मिळत आहे, तर ते काय कोणाला त्याचे अबक आहे, म्हणजे 1600, 2200, 1900 असं आहे. तर म्हटलं ही परंपरा नका ठेवू. दुसरी गोष्ट म्हणजे हे यानं का होते म्हटलं त्या कलाकाराचं, निदान 5000 तरी द्या, 5000 तरी द्या. तर त्यांनी तिथून जाईल तुम्हाला, म्हणजे मी आलो परत की तुम्हाला 5000 रुपये मानधन चालू होईल कलाकाराचं, याचं फलित समजा म्हणजे. तर ते 5000 बिचारांनी केलं. ते सुंदर कार्यक्रम झाला. आणि आता बहुतेक, आणि त्याचा परिणाम असा झाला आता त्याला काय म्हणता येईल, त्याचे घातक जे परिणाम झाले आता, की आता कलावंत गावागावात तयार झाले. भजनवाले म्हणजे भजनवाल्या बाया, म्हणजे रोज माझ्याकडे 10-20 लोक येतात ब्राह्मणपत्राला, शिरूंच्या पासून.
तर आता जरा अतिरेक होत आहे. म्हणजे 100 फक्त अर्ज 100 मंजूर होतात वर्षातून, जिल्ह्यातून 12 तहसील आहेत. एका तहसीलला किती 12 8 96 8 9 वाट्या आहेत आणि अर्ज एकाच याचे 500 असले समजा, तर ते करावं कसं आता. म्हणून त्याला काहीतरी नियोजन पाहिजे. त्याचं काहीतरी त्याचं अटी आहेत का ज्यांचं पूर्ण आयुष्य त्याच्यावर आहे, त्याने आपलं अख्खं आयुष्य वाहलाय त्याला, अशा कलावंतांना द्या. हे नकली लोकांना तुम्ही लोक जास्त. तर हा जो याच्यावर कधी आडा, आता आमच्या आता अनाशी आता कोण पालकमंत्री होतं माहित नाही. आम्ही याच्या परवा याच्या पेपरमध्ये बातमी आली आहे. तुम्ही याच्याकरता मी कलेक्टर साहेबांची वेळ मागून याच्यावर आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण हो त्या जो खरा लाभार्थी भेटला पाहिजे, असे नकली नाही पाहिजे. त्याचे असे गैरप्रकार होऊ नये, आम्ही दक्षता घेत आहोत. तर सर, ज्यावेळी 2023ला आपल्याला पद्मश्री या पुरस्काराचे जसं नाव जाहीर झालं आपलं, तर त्यावेळेची काय भावना होती आपली? भावना म्हणजे आता पद्मश्री मी माझ्या मित्राकडे जेवायला गेलो होतो. आम्ही आमचे क्लब आहे आमचा कला पथकाचा, आम्ही समाज कार्य करतो. तो ते मला ते बोलावतात. आमचं एक जेवण राहतो त्या दिवशी. मी जेवायला इथंच केवळ बाजूला एका शेतावर आमचं बसलो होतो, आम्ही गप्पा मारत. मला फोन आला की सर म्हणे तुमचं नाव टीव्हीला येतं, तुम्हाला म्हणे पद्मश्री जाहीर झाला. अरे मग फोन सुरू झाले. मग त्या पत्रकाराला तुम्ही कुठे म्हटलं, मी तिथं आले. ते म्हटलं मग 2 घास खातो आपण घरी जाऊ. इथं आले. मग जवळ 3-4 वाजेपर्यंत त्या प्रतिक्रिया. सकाळी म्हणे तुम्हाला कलेक्टरनी बोलावलं मला की तुमचं सत्कार आहे, तिथं झेंडावंदन आहे आपलं 26 ते 25ला डिक्लेअर होतं, 26ला तुमचं मान सन्मान होते. मग त्यावेळेला मला काही सूचना, त्याबद्दल प्रतिक्रिया, त्यात काय कधी माणसाला जर असं मोठे म्हणून कोणी न विचाराने विचारतात, त्यात मोठेपणा आहे. पण मी सरळ म्हणून नाही, हे झाडीपट्टीला म्हणजे माझा एकट्याचा नाही आहे, हा संपूर्ण झाडीपट्टीच्या विदर्भाचा मान आहे. मी निमित्त आहे, कुठेतरी निमित्त, माझ्यापेक्षा चांगले कलावंत आहे. पण एक म्हटलं चला एक कुठेतरी त्याला एक हे मिळालं पद्मश्री म्हणजे तितकी. आणि दुसरी गोष्ट अशी की मोदी साहेबांनी माझं नाव आपल्या मन की बात मध्ये घेतलं. जेव्हा मग त्यांनी सांगितलं भाषणात की आम्ही अशा लोकांना पद्मश्री दिला आहे की जे ग्रामीण भागात राहतात, नक्षल एरियामध्ये राहतात. जसे बोले डॉक्टर परशुराम कोणी गडजुले के महान कलावंत है, हम उनको पद्मश्री दिया है. त्यामुळे माझं नाव त्यानं घेणं हा एक आपले मला भेटीला बोलावणं, चंद्रपूरला भेटीला बोलावलं. तर हा मान सन्मान त्याला आपल्या नशिबात होता. आपण जे केलं, मी वेगळं सांगतो की कसं, मी नाट्यक्षेत्र 50 वर्षे वावरलो, पण अशा पैशाची अपेक्षा नाही. कंपनीकडून मी लुटल्याचं काम नाही केलं, मी निस्वार्थीपणे सेवा केली झाडीपट्टीत. पण त्याचं फलित मला मिळालं. तुम्ही चांगल्या भावनेने चांगल्या गोष्टी करायला तुम्हाला त्याचं फळ भरपूर देतो. मला आता शासनाचा समाज भूषण पुरस्कार आहे, हा 22चा आहे, हा 24ला मिळाला मला. म्हणजे ते पेडणीमध्ये होतं. म्हणजे अनेक पुरस्कार आहेत तुम्हाला. मी आता शेतीनिष्ठ पुरस्कार आहे मला, आणि जीवनगौरव पुरस्कार पण आपण, आणि कलादान पुरस्कार आहे महाराष्ट्र. 3-4 पुरस्कार मला महाराष्ट्र शासनाचे. स्मिता पाटील पुरस्कार पहिला, तेच चुकीचं. फार मोठी लिस्ट आहे. तर हे मी आणि मी हे काय मिळालं, कारण मी प्रत्येक संमेलनात जातो. मुंबईच्या नाट्य परिषद कार्यक्रम जातो, तिथं भाग घेतला पाहिजे ना आपण. तिथलं काय विचार आहे, ते कसं चालते, 4 लोकांच्या ओळखी होतात, त्या लक्षात आपण राहतो. म्हणून सगळं मिळालं. आणि जी गंमत आहे स्मिता पाटीलची, मला का मिळालं, बऱ्याच वर्षा अगोदर दारवेकर, पुरुषोत्तम दारवेकर, वैभव आहे नागपूरचं, कडार दुसरी दारवेकर साहेब, यांच्या अध्यक्षतेखाली एक मेळावा घेतला नागपूरला कलावंताचा. आणि मला रोजची नाटकं, त्यात आपल्या झाडीपट्टीचे एक गिरगावचं नाटक पण होतं. तर ते मला त्यांनी विचारलं की सर, मला निरोप पाठवला का तुम्हाला म्हणे झाडीपट्टीवर 2-5 मिनिटं वेळ आहे देतो आम्ही, तुम्ही या त्या दिवशी झाडीपट्टीवर बोला. आणि दारवेकर साहेब मोठे मोठे लोक आहेत, पत्रकार आहेत. आणि म्हणलं चला गेलं पाहिजे. मी नाटक करून गेलो, तसंच गेलो. दारवेकर साहेब बसले होते, असे पाहुणे बसले होते, असे पत्रकार बसले, आणि 100-150 लोक समोर होते. 100-150 कुठं वसंतराव नाट्यगृह. आणि जेव्हा ते बोलले बिचारे दारवेकर साहेब की म्हणे काय खंत आहे म्हणे, या ठिकाणी 10 नाट्य संस्था आहेत, प्रत्येक जरी म्हणे 20-20 लोक आले असेच होते, हे थिएटर भरलं असतं म्हणे, खाली खुर्च्या, म्हणजे. आणि ते जरा उपासात बोलले. आणि मला याची घाई होती, तर म्हणे मला 5 मिनिटं बोलू द्या. काही बोलले बघते, मला 5 मिनिटात संपवा म्हणे. ठीक आहे. मग मी सुरुवात केली.
दारुगडे सर म्हटलं, मला खूप अभिमान वाटते म्हटलं आज आता याची की मी झाडीपट्टीचा कलावंत आहे. या ठिकाणी बोलले म्हणून झाडीपट्टीचा उल्लेख कोणी नाही केला. जे झाडीपट्टीत कामं करतात त्यांचे पोट पाण्याचा पुढे झाडीपट्टी सोडवतंय, पण एकाने नाव ना मी घेतो म्हटलं अभिमान. याच्याकरता अभिमानायचं आहे म्हटलं. इथं म्हणलं खुर्च्या असून बसणारे नाही म्हटलं. आपल्याकडे बसण्याला खुर्च्या नाही मिळत म्हटलं. रोज नाटकं होतात म्हटलं सर, रोज रात्रभर. आधी मी नाटक करून आलो म्हटलं. आता मी नॉनस्टॉप 3 महिने नाटकात राहतो म्हटलं. अतिशोक्ती नाही म्हटलं. रात्रभर आज नाटक वेगळं, उद्या वेगळं, परवा वेगळं. सगळा डायरेक्टर हट्ट म्हटलं आमचा स्टेजवर जाऊन काम करणं. म्हणून मला अभिमान आहे म्हटलं. इथं खंत वाटते म्हटलं. इथं रोज नाटकं म्हटलं. मला मी 3 महिने रोज नाटकात काम करतो म्हटलं. मला आजही नाटक आहे, मी चाललो म्हटलं. आता झाडीपट्टीमध्ये रोज नाटकं होतात म्हटलं असे 6 महिने रोज. तर ते मग दारवेकर पुन्हा म्हटलं ते तुम्ही खरं हे कलरपती बोलत आहात की काय, तुम्ही सांगता काय म्हणे. म्हणलं हो सर विचारा. अरे मला हे झाडीपट्टी बघायची आहे म्हणे. सर म्हणजे या तुझं स्वागत आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला भाऊ हो की मग मला ते कराड केला म्हणजे पत्रकारांनी. म्हटलं सत्य विचार हे नाटकात काय. यांनी म्हटलं यांचे पोट पण यांचा पोट पाण्याचा प्रश्न म्हणजे यांची एवढी नाटक येते झाडीपट्टी कमी मला वाटते म्हटलं. मी सांगतो ना म्हटलं या म्हटलं आजही नाटक आहे. मी चाललो. मी तिथून निघून आलो. कालांतरानं गिरीगादीच्या कार्यक्रमाला होते तेव्हा मग त्यांना जेव्हा प्रश्न की यावर्षी स्मिता पाटील द्यायचा कोणाला, त्यांनी सांगितलं कोणी नाही म्हणून त्या माणसाला द्या. जो बोला इथं बोलला सत्य त्यांनी उघड केले. हे लोक सांगतच नाही म्हणे एवढे कलावंत रोजनाळ काम करा, त्या माणसाला द्या म्हणे तुम्ही. म्हणून माझी निवड झाली. का तरी मी गेलो म्हणून झाली. कलाकारांनी गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे. तर असे प्रसंग येतात. आणि एक फक्त तुमची मुलाखत सांगतो, 2 प्रसंग सांगतो. झाडीपट्टीमध्ये कसं माणसाला समोर जावं लागतं. मी पूर्वी कसं होतं हौशी रंगभूमी फक्त 2 कलाकार इकडला एक तिकडला असे एकतरी नाटक. ताडगाव नक्षल नाही तो ताडगाव म्हणून आहे हेमलकाच्या बाजूला बामराकडे तिकडे दक्षराळी तिथं आमचं नाटक होतं. मग मी आमची इथून जीप केली आम्ही कलाकार घेऊन आम्ही गेलो गावात. त्या आता काय कुठलं मग तुला स्क्रिप्ट काय बघ सिनेमा दाखवत करून काय करणार. तिथं गेल्यावर मी ते स्क्रिप्ट मागितली आणि मग त्यांची रिक्षा फिरत होता गावात. ते पद्धत आहे खेळत की आज नाटक आहे पाहायला. आणि त्यांनी काय म्हटलं की प्रत्यक्ष रंगमंचकावर 4 व्हीलर पहा, 4 व्हीलर आणि मोटरसायकल टक्कर पहा. तो बोंबलत होता. 4 व्हीलर म्हणून आता हिरो इतका पोरगा होता आमचा आणि विलनचं काम माझ्याकडे निघलो फुलट आहे सावकार. विलन तर मीच आहे सगळा. का प्रकार बाबा नाही सर म्हणे तुम्हाला म्हणे 4 व्हीलर न्यायचे स्टेजवर तर हिरोला म्हणे तिथे घास मारायची आहे. पालन झाली का तुम्ही. नाही भाऊ साहेब म्हणे हा नक्षल एरिया आहे, आजची जाहिरात पैसा त्याच्यावर होणार आहे. कमी जर झालं तुम्ही पाहत बसा लागला. हे नक्षल तुम्ही काय समजता नाही स्वतःला. मग जेव्हा ते टाटा सुबह होती पाहिजे नाही म्हणजे तुम्हाला करणं भाग आहे नाही. झाड पुढे तुमच्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे म्हणून कसं राहते पैसे त्याच्यावर बुकिंग होणार आहे म्हणजे सगळी. त्यांनी मला हँडबिल दाखवलं आहे माझ्याकडे अजूनही हँडबिल. तर मी साला म्हणलं साला आहे ना काही बोलता येत नव्हतं लक्ष. मग ते म्हणलं जी बोल मग थिएटर दाखवा म्हणलं चला तुमची इच्छा तर चला. पण त्यांनी विलयन बनवलं बरोबर ते. मग मी काय केलं टाटासमोर 2-3 जण येते खाली. तो हिरो आमचा महिंद होता महिंद. त्याला मग इकडे म्हटलं तू म्हणलं एक काम भेट हे मोटरसायकल म्हटलं याची ठेवशील. मी पहिले स्टेजवर येईन हे आपली खून. मी गाडी बंद करीन लोकांना तो कागद माझे मिशापिया निळू फुले टाईप ते रोड कागद पाहून काच खाली करून लोकांकडे पाहिजे बंद करा. मग तुझ्या मोटरसायकलचा आवाज येऊ दे म्हटलं. चालू केला तरी अरे बकरा म्हणून मी दिवस घेईल. तू म्हणजे नेमका तेथे आलास का मी इथून तुझी माझी टक्कर झाली पाहिजे. तू इथं पड या बाजूला असं पडशील तर ते वाटी ठेवून रक्ताची टाकून देतो. तो सीन ते होई पण चालतो होतो बघ झालं केला. तो सीन इतका परफेक्ट झाला लोकांना टाळ्या वाजवल्या बस. म्हणजे मला वाटत की जगाच्या पाठी कोणी 4 व्हीलर स्टेजवर माझ्याकडे हँडबिल आहे. तर तेही प्रसंग असे येतात. आणि दुसरा एक वाईट प्रसंग असा आला
की आमचं नाटक होतं राजुऱ्याच्या एका सिमेंट फॅक्टरीमध्ये, सिमेंटचे हे. तर आता पद्धत कशी राहते, आमच्या हे तंबूवाले पोरं काही बिजा घरी जात नाही, तो संपला की गुंडाळून दुसऱ्या ठिकाणी. आणि आम्ही मग मागे घरी येऊन पुन्हा मग आपल्या वेळेवर जाऊन 8-9 वाजता पोहोचून वेळेवर जातो. तर अगोदर ट्रक गेला आणि मग आम्ही ते माजरी जवळ लांबच लांब राजूर आहे, त्या राजाच्या आतमध्ये गाव ते सिमेंटचे. तिथं आम्ही पोहोचलो 9:30 वाजता, 9:15 वाजता. नाटक 10चं. मग गेल्या गेल्या आम्ही म्हणजे तिथं जेवण केलं, थिएटरच्या मागे जाणून दिलं, त्यांनी पटापटा मेकअप केला. आम्ही 10:30 नाटक सुरू केलं. अंक झाला एक. अंक झाल्यानंतर 5-7 मुलं आले आणि त्या स्पीकर वाल्याला बदलणं सुरू केलं. तर गोंधळ निर्माण झाला. अरे काय चाललं काय म्हटलं, काय झालं, मला वाटतं काही छेडछाड केली तरी. मग मी धावत गेलो तर म्हणलं काय झालं. नाही सर म्हणे हे मारून राहिले. म्हणले त्याला म्हणलं बरं कशाला मारून राहिले. म्हणलं तुम्ही कोण, म्हणजे तुम्ही डॉक्टर खुले ना म्हणे. ल तुम्ही बुजुर्ग आहात एवढे डॉक्टर साहेब, ज्येष्ठ कला, तो काही लास्ट श्रम आहे का नाही म्हणे मूर्खासारखे. म्हणलं काय झालं बाबा. म्हणलं काय झालं तुम्हाला माहित नाही म्हणे. म्हणले मी इकडे मग तू आतमध्ये. म्हटलं काय झालं तुम्हाला माहित नाही. म्हणलं मला काहीच माहित नाही. सर म्हणे तुमच्या ट्रकचा ड्रायव्हर, ह्या सामान तंबू जो आणतो ट्रकचा ड्रायव्हर, त्याची बॉडी कॅबिन मध्ये पडली आहे म्हणे मरून. तुम्ही नाटक करता म्हणे. मी सर बाबा म्हणलं हे तर माहितीच नाही आम्हाला. शांत म्हणलं काय प्रकार आहे म्हणून काय थोडं नाटक बंद केलं. मग पूर्ण म्हणून विचारून त्या किरणला बोलावलं, म्हणलं काय झालं कसं काय, हा आम्हाला प्रकार माहित नाही तुम्ही केलेला. नाही सर म्हणे हा ड्रायव्हर आला म्हणे. आम्ही गाडी उभी सामान टाकला, मी तर मुलावत बसलो. याच्या बाजूला कुठे नातेवाईक आहेत म्हणे, या गावाजवळ कोणी हो तिथं, हा तिकडे गेला होता म्हणे. आणि तिकडून मस्त ढोसून आला म्हणे, तिथून ढोसून आला म्हणे दारू. आणि आता सायंकाळी 6-7 दरम्यान म्हणे हा त्याच्या मागे गोकारे करून जातं म्हणे. हळद आम्ही नेऊन झोपवलं म्हणे याला त्या कॅबिन मध्ये. झोप तू झोपण्यात आली सर. कालांतर मग जेव्हा म्हणे 8 वाजता मी कॅबिन हालचालच नाही दिसली म्हणे, श्वासच बंद झाला. मग याला बोलवलं म्हणे आम्ही, त्या मॅनेजर नाटकाचे. असं तो म्हणे मला आता जे माझ्या नाटकाचा विरंगळा होईल, नाटक बंद होईल, तुम्ही झालं जाऊ द्या, कोणाला सांगू नका, मग आपण करू काय काही तरी. हे आम्हाला माहित नाही. त्यांनी याला दाबून दिलं. मग मी त्यांना पहा म्हटलं हे आम्हाला माहित नाही बेटा. आता म्हटलं मी नाटक नसतं होतील, म्हटलं उद्या केलं. पण आता म्हणलं तू मुसलमान माणूस आहे. आता म्हणलं गंमत अशी आहे, हा दारू कोण देतो, ते त्याचे नातेवाईक होत, जे आलेले मारायला नातेवाईक, तुम्ही त्याला दारू पाजली. म्हटलं पोस्टमॉर्टम झालं काही निघालं तर मग तुमच्यावर उद्या येते. आम्हाला अडचण नाही पोस्टमॉर्टम करायला. तो आता मेला गेला, आता ते जाऊ दे, कोणाला माहित पण नाही तेवढं. म्हणून तुम्ही फसाल, तुम्ही जेवण करून आला, एक काम करा म्हटलं, याची तुम्हाला नसेल जायचं पोस्टमॉर्टम, याची बाडी घ्या, मी जीप देतो, याला घेऊन जा, हार्ट अटॅक सांगा होई तुमचे बरोबर आहे. म्हणजे तुम्ही करणार आहे. असा प्रसंग कुणी म्हणजे वाईट, म्हणजे जीवनातला मोठा एक वेगळा प्रसंग, ते मला माहित नव्हतं. असं असं होऊ नये. पण कधी कधी व्यसनामुळे माणूस असं हे जातो. तर हे जरा कधी कधी असे प्रसंग येतात. तर सर आता एक शेवटचा प्रश्न म्हणजे की आता जे नवीन कलाकारांना येऊ इच्छितात तर त्यांना काय तुम्ही हे द्याल, मार्गदर्शन द्याल? काय नाही, नवीन कलावंत मी तर असं म्हणतो की आज एवढ्या म्हणजे कलावंताची कमतरता आहे तुमच्यात काही आहे. मी एक नेहमी वाक्य बोलतो की जो झाडीपट्टीवर पोट भरू शकत नाही कलाकार, तो जगाच्या पुढे कुठे भरू शकत नाही. एवढं मोठं साम्राज्य या झाडीपट्टीमध्ये आहे. तुमच्यात काही आहे, आज चुकाल उद्या, पण तुम्ही तयार व्हा, स्वतःला तयार करून घ्या. पण इतकं मला सांगा, 100 कंपन्या जरी आहेत तिला 60च धरू आपण ज्या कंटिन्यू चालतात, आणि तिथं 8-9 कलाकार जेंट्स लागतात, 4 मुली लेडीज लागतात. तर प्रत्येकाला कलावंत, आणि प्रत्येक कलावंत तिकडे दरवर्षी बदलवतात. नवीन कलावंतांना शिक्षणात देतात. म्हणजे तयारी, चांगला आवाज आहे समजा, चांगला आवाज आहे, तुमच्या टॅलेंट अभिनयाचं आहे, ते शिका. आणि हे एक विद्यापीठच आहे अभिनयाचं, झाडीपट्टी. कोणतरी चुकाल तुम्ही, पण स्वतःला तयार करायचं असेल तर नवीन, नाही काय होते 2 नाटकात काम केलं तर माय हिरो, हे नेहमी पाहतोय. नवीन कला मी ओळखते नाही कधी, त्यांचं बिहेवियर, त्यांचं वागणं. तर असं जर तुम्ही डोक्यात गेलं ना, तो नाही होऊ शकत. तुम्हाला शिकायचं असेल
हे फार मोठी म्हणजे इतकं सुंदर व्यासपीठ नाही आहे. मी मुंबईपासून, पुण्यापासून, नागपूरपासून जे काही असते ग्रामीण कला म्हणते ना, ही एवढी मोठी इंडस्ट्री कुठं नाही आहे. तुम्ही या, शिका, शिकण्याची प्रवृत्ती ठेवा आणि जमिनीवर पाय ठेवा. 2 नाटकं झाले म्हणून तुम्ही तिथे गेले तर गेले. तुम्ही हे महासागर आहे, इथं टिकायचं असेल तर स्वतःची स्पर्धा स्वतःची करा. दुसऱ्याची नकल नका करू. स्वतःच आहे ते दाखवा. नक्कल नाही टिकत जास्त वेळ. ते जर होत असेल तर हे फार मोठं आहे. त्याला धंदा करा. एवढी बेकारी वाढली आहे, कुठं काय करावं कळत नाही. तुम्हाला जाईल म्हणजे आजकाल आमचे पोरं शेतात लाभतात बिचारे दिवसभर. माझ्याकडे 2-4 पोरं आहेत बिचारे नाटक कामं. दिवस शेतावर कामं करतात. आपल्या काही रोजगारीवर जातात आणि फावल्या वेळात नाटकात कामं करतात. तर संसार चालतो. तर म्हणजे एवढं सांगणं की हे एक फार मोठं व्यासपीठ आहे. झाडीपट्टी तुम्हाला वाव आहे. तुम्ही यात यावं, त्याचा आस्वाद घ्यावा आणि स्वतःला प्रगट करावं. जमल तर म्हणजे झेपल तेवढंच करा. त्याच्यामुळे चांगलं सुगीची जीव येते. बरं सर, धन्यवाद सर. आपण आपला वेळ आम्हाला दिला. तुम्हाला नमस्कार, धन्यवाद.